वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची यादी ही जाहीर केली जाते। त्यामध्ये खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्कार प्राप्त खेळाडूंची यादी ही जाहीर केली जाते आणि त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी क्रीडा दिनानिमित्त या पुरस्काराचं वितरण केलं जातं। आता इथे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये 2024 चे मानकरी कोण कोण आहेत, त्यामध्ये द्रोणाचार्यचे मानकरी कोण कोण आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेलरत्नचे मानकरी कोण कोण आहेत आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी कोण कोण आहेत आणि हे जे पुरस्कार आहे पुरस्काराची रक्कम किती आहे आणि पुरस्कार हा कशासाठी नेमका दिला जातो याच्यावरती आपल्याला चर्चा ही करायची आहे। मी विनोद राठोड, आपल्या सह्याद्री इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बघा इथे ही जी यादी आहे ही 2024 ची यादी आहे। राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 खेलरत्न, अर्जुन व द्रोणाचार्य सविस्तर आणि महत्त्वाच्या माहितीवरती आपण या ठिकाणी चर्चा ही करणार आहोत। तर इकडे बघू शकता तुम्ही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा आहे। पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। पुरस्काराचे जे स्वरूप आहे 25 लाख रुपये पुरस्काराचे स्वरूप आहे। पहिला खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे विश्वनाथन आनंद बुद्धिबळपट्टू। 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनी हा सदर पुरस्कार वितरित केला जातो। क्रीडा क्षेत्रात सलग 4 वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो। बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी जे खेळाडू करत असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो, कारण की खेळातील हा काय आहे सर्वोच्च पुरस्कार आहे। 2024 चे मानकरी कोण कोण आहेत ते आपण बघूया। मनू भाकर नेमबाज, हरमनप्रीत सिंग हॉकी कर्णधार आहे, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक आणि डी गुकेश बुद्धिबळपट्टू आहे। गुकेश वरती आणि मनू भाकर वरती प्रश्न येईल मित्रांनो, याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की ते दोघही चर्चेचे विषय बनलेले आहे। यंगेस्ट सगळ्यात बुद्धिबळपट्टू आणि मनू भाकर यांचे वडील सुद्धा यांनी सांगितलेलं होतं की मी चुकी केली, माझ्या मुलीला खेळाडू बनवलं। मग ते तुम्ही बघू शकता की असं त्यांनी का बोललेलं आहे। चालेल, पुढचं आपण बघूया इथे अर्जुन पुरस्कार। अर्जुन पुरस्काराचे मानकरी कोण कोण आहे। आपण खेलरत्न बघितलं, खेलरत्न कशासाठी दिला जातो तेही बघितलं। इथे अर्जुन पुरस्कार आपण बघूया की अर्जुन पुरस्कार कशासाठी दिला जातो आणि किती व्यक्तींना अर्जुन पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। तर बघू शकतो इथे आपण 39 खेळाडूंना हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। 39 खेळाडू, त्यात 17 खेळाडू पॅरा ॲथलीट आहेत। 1961 पासून हा पुरस्कार दिला जातो। 1961 पासून खेळात उत्कृष्ट प्रदर्शनासाठी हा पुरस्कार दिला जातो। म्हणजे पर्टिक्युलर समजा एका खेळामध्ये किंवा एकाच गेम मध्ये चांगलं प्रदर्शन केलं तर तशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। स्वरूप 15 लाख रुपये आहे। हे महाराष्ट्राचे खेळाडू इथे दाखवतो मी, कारण की 39 खेळाडूंची यादी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, ती बघू शकता। इथे फक्त महाराष्ट्राचे कोण कोण आहेत ते बघू आपण। मुरलीकांत पेटकर पॅरा जलतरण आहे सांगली, सचिन सर्जेराव खिलारी पॅरा गोळाफेक सांगली, स्वप्नील कुसळे शूटिंग कोल्हापूर। फक्त महाराष्ट्राच्या खेळाडूंवरती इथे चर्चा आपण केलेली आहे। त्यानंतर शेवटचा जो पुरस्कार आहे महत्त्वाचा तो पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार। द्रोणाचार्य पुरस्कार सतत 3 वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो। म्हणजे समजलं का, जे कोच आहे कोचेसला हा पुरस्कार दिला जातो, जे कोच आहे त्यांना पुरस्कार दिला जातो। 1985 पासून हा पुरस्कार देण्यात येतो। स्वरूप 15 लाख रुपये आहे। 2024 चे 5 कोच आहेत ते मानकरी आहेत। त्यापैकी महाराष्ट्रातील कोच कोण आहे ते आपण बघूया। 2024 महाराष्ट्रातील कोच दीपाली देशपांडे नेमबाजीचं प्रशिक्षण ह्या देत असतात। स्वप्नील कुसळे यांच्या ह्या काय आहे कोच आहे। आता इथे आपण बघितलं की द्रोणाचार्य पुरस्कार कोच यांच्यासाठी दिला जातो। त्यानंतर हा जो पुरस्कार आहे हा अर्जुन पुरस्कार वर्षभरामध्ये चांगली कामगिरी किंवा एका खेळामध्ये चांगल्या कामगिरीसाठी दिला जातो। आणि त्यातल्या त्यात मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर सलग 4 वर्ष चांगली कामगिरी केलेल्या लोकांना किंवा खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे याची यादी ही जाहीर झालेली आहे। प्रश्न हमखास येईल, त्यापैकी एक लक्षात ठेवा, इथे हे जे पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार आणि
अर्जुन पुरस्कार 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना देण्यात येणार आहे आणि हा जो पुरस्कार असतो सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार हा 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनी हा त्या खेळाडूंना देण्यात येतो, हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला याचा बेनिफिट होईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.